वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा श्रीरेणुकादेव्यं साई बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. घरी आहे. अधिवेशनाच्या धामधुमीतून थोडासा वेळ मिळाला. मी सकाळी एक बातमी पाहिली, जी बातमी गेले 4-5 दिवस झाले मी पाहते आहे. त्याच्यावर एक डॉक्युमेंटरी पाहिली आणि मला असं वाटलं आपल्याशी बोलावं. माझी खूप इच्छा होती की मी अमरनाथ यात्रेला जावं आणि मी त्यासाठी प्लॅनिंग करत असल्यामुळे सतत अमरनाथ गुगल करत असल्यामुळे अमरनाथची माहिती अपडेट्स रोज माझ्याकडे येतात. आपण आता AIच्या विश्वात आहोत, स्मार्ट जगात आहोत, पण कोणतेही AI आणि कोणतीही टेक्नॉलॉजी त्या अमरनाथची, त्या महादेवाची, ती बर्फाच्छादित किंवा स्वतः बर्फाची ती पिंड परत बनवू शकणार नाही. याचं कारण आहे, जे वातावरणीय बदल होत आहे ते आपण रिव्हर्स करू शकणार नाही, स्लो करू शकू. कारण ज्या स्पीडनी आपण वातावरणाला गृहीत धरले, ज्या स्पीडनी आपण पर्यावरणाचं शोषण केले, त्या स्पीडनी आपण त्याचं पोषण करू शकणार नाही. आपलं ते सामर्थ्य नाही, आपण तेवढे बलशाली नाही. पण आपण ज्या ईश्वराच्या चरणी जातो त्या ईश्वराचा हा संकेत आहे की ही बर्फानी बाबाची जी पिंड आहे, ती जी 2-2.5 महिने तिथे राहत होती, 7 फुटापर्यंत तिची उंची असायची, ती 5 दिवसात वितळलेली आहे. मी आत्ताच केदारनाथच्या दर्शनालाही गेले होते. आपण सर्वांनी माझे व्हिडिओ पाहिले. तेव्हा मी पाहत होते की बर्फाच्या जे डोंगरं असायचे तिथे बर्फ कमी आहे, नद्या सुकलेल्या आहेत. जर हिमालयात ही परिस्थिती आहे तर दुष्काळी भागात काय असेल ही मनाला शंका चाटूनच गेली. आणि आत्ता ही बातमी अमरनाथची पिंड वितळलेली आहे बर्फाची, ही जरा अंतर्मुख करून गेली आणि एक भय निर्माण करून गेली की हा एक संकेत आहे का आपल्या सर्वांसाठी. सरकारलाही मी विनंती करणार आहे की या अशा ठिकाणी जिथे पर्यावरणाची परिस्थिती लक्ष देण्यासारखी आहे, नाजूक आहे, अशा ठिकाणी यात्र्यांची संख्या ठरवून द्यावी. त्यांना त्याच्यातले 10% आपण आरक्षित ठेवावं की काही अगदी महत्त्वाच्या व्यक्तींना जायचं असेल तर त्यांच्या दर्शनासाठी किंवा त्याच्यासाठी किंवा सरकारच्या अख्ख्या ठरेल. पण या व्यतिरिक्त संख्या ठरवून द्यावी. तिथे जाण्याचे नियम अत्यंत कडक आहेच आहेत, मी पाहत आहे. पण तरी मानव जिथे जातो तिथे खातो, तिथे पाणी पितो, तिथे टुरिझम पण करतो देवदर्शनाबरोबर. तर त्या टुरिझममुळे पर्यावरण नक्कीच थोडं धोक्यात नाही आलं पाहिजे. ही सरकारची जेवढी जबाबदारी आहे तेवढीच आपली सर्वांची आहे. तर हा महादेवाचा संकेत, हा शक्तीचा संकेत, हा पर्यावरणाचा संकेत आहे की आता आपण सर्वांनी जागरूकपणे पर्यावरणाच्या बाबतीत पावलं उचलली पाहिजे.